वसई विरार शहर महानगरपालिकेची आज महासभा होती आणि या महासभेमध्ये उपायुक्त ढसाढसा रडल्या। उपायुक्त अर्चना दिवे यांना रडताना सर्व सभागृहाने पाहिलं। निमित्त होतं भाजपच्या गटनेता जे आहेत शेळके यांनी उपहासात्मक शब्द वापरल्याने अर्चना दिवे ह्या दुखावले गेल्या आणि त्या ढसाढसा रडू लागल्या। शांततेत महासभा दुपारी 3ला सुरू झाली आणि महासभा रात्री 8-8:30ला संपत असताना शेवटच्या 2 विषयाला नालेसफाईचा विषय आला। नालेसफाईच्या विषयावर चर्चा सुरू असताना खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा सुरू होती आणि भाजपचे गटनेता अशोक शेळके समोर बसले होते आणि त्यांनी उपायुक्त अर्चना दिवे यांना त्यांच्या आडनावावरून उपहासात्मक शब्द वापरले। हे शब्द वापरल्यानंतर अर्चना दिवे या कमालीच्या दुखावल्या आणि त्या भर महासभेमध्ये ढसाढसा रडू लागल्या। अर्चना दिवे यांच्या म्हणण्यानुसार की या शेळके जे आहेत की वारंवार आम्हाला बोलत असतात, आमच्या नावावरून बोलत असतात, आमच्या कामावरून बोलत असतात। आम्ही नेहमी काम करतो परंतु अशा प्रकारचे अपशब्द आमच्याबद्दल काढतात। तर दुसरीकडे आहेत की अर्चना दिवे यांचा हा जो उपहासात्मक याच्यानंतर आयुक्तांनी जे आहे खडे बोल सुनावलेले। आयुक्तांनी सांगितलेलं आहे की उपायुक्त तुमचे काम करत असेल ते मी इथे बसलेलो आहे, सभागृहाला उत्तर देणं किंवा पालिकेला उत्तर देणं हा मी आहे, मी प्रशासकीय जबाबदारी माझी आहे। त्यामुळे आयुक्तांनी देखील खडे बोल जे आहे हे सभागृहात शेळके यांना सुनावलेला। तर दुसरीकडे हा विषय संपायच्या आधीच शेळके यांनी सभागृहातून काढता पाय घेतला, कारण त्याच्यानंतर आणखीन विषयावर चर्चा होत होती। राष्ट्रगीत होणं बाकी होतं, सभा संपणं बाकी होतं, परंतु त्याआधीच अशोक शेळके यांनी सभागृहातून बाहेर जाणं पसंत केलं असावं। याबाबत अशोक शेळके यांनी प्रसारमाध्यमांना सध्या तरी कुठली माहिती दिली नाही। तर दुसरीकडे एका महिलेचा अपमान केल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका देखील कमालीच्या संतापलेल्या आहेत। त्यांनी हा गोष्टीचा निषेध केलेला आहे। यापुढे आम्ही ही गोष्ट खपून देणार नाही आणि यापुढे जर शेळकेंनी अशा प्रकारची वक्तव्य केली, कारण शेळके हे वारंवार असा वागत असल्याचा आरोप जो आहे या नगरसेविकांनी केलेला आहे आणि यापुढे जर असं वागत राहिले तर आम्ही हे सहन करणार असल्याचं बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सांगितलं। या संपूर्ण आयुक्तांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूया। माननीय आयुक्त महोदय आणि माननीय सभागृह, आता जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी सगळ्यांच्या निदर्शनास आणायचे। तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काही पद्धतीने जर ऑफिसर्सवर पर्सनल अटॅक होत असेल, शेवटी ते पण अधिकारी आहे आणि ते काही स्वतःसाठी इथे नाही आहे, ते वसई विरार महानगरपालिकासाठी आहे। हे आपल्याला पण जाणीव असली पाहिजे। स्पेशली जे काही पर्सनल कमेंट्स मागचे जीबी मध्ये आणि आजचे जीबी मध्ये पण काही आले ते मी काही उल्लेख करणार नाही, पण हे अपेक्षित नाही आहे मान्य सभागृहाशी की, कारण की हे एक आणि कुठलाही प्रशासनाचा विषय असेल तर मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे, कुठलाही डीएमसी नाही आहे। माझी जबाबदारी आहे, कुठली चूक झाली तर आय एम रिस्पॉन्सिबल। तर माझी एवढे सगळ्यांना एक विनंती, नम्र आव्हान सुद्धा आहे की कृपा करून कुठल्याही अधिकारीवर पर्सनल कमेंट्स किंवा पर्सनल अटॅक करू नका। प्रशासनाबद्दल जे काही आपल्याला माहिती पाहिजे मी उत्तर देतो, मी आयुक्त आहे, आय एम दी हेड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। तर यापुढे प्लीज असे काही पर्सनल अटॅक प्लीज करू नये। काही इश्यू असेल आयुक्त इज देअर, आयुक्तला तुम्ही प्रश्न मांडा, आयुक्त उत्तर देईल तुम्हाला, पण कोणाला। आणि बघा चूक होते, माणूस आहे, काही डॉट जर राहून गेला त्याच्यामुळे म्हणजे आय डोंट थिंक तेवढा मोठा विषय आहे का। सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे वाचलेले आहे की आपलं बजेट किती आहे। 5,630 कोटी म्हणजे गंमतचा भाग वेगळा, पण त्याचा काही सेन्स नाहीये। म्हणजे सगळ्यांना माहिती आहे एक डॉट जर राहून गेला तर म्हणजे असं काही कंटेम्प्ट वगैरे झाला नाहीये, ते जस्ट अ लेटर, माणसाकडनं चूक होते, एक डॉट राहून। महिला म्हणून खरोखर जे घटना घडली ते खरोखर निंदनीय आहे। आपण कुठलाही पक्षाचे असो, पण आपण बोलताना समोर एक महिला आहे आणि कोणाचा नावा किंवा त्यांच्या अडनावावर आपण टिप्पणी नाहीच करायचं। आपला सभागृहाचा मान ठेवून मुद्देवर बोलायचं। आणि आज जे झालं आणि ती एक महिला म्हणजे ती अधिकारी रडली, ते चुकीचं झालं। ते नेहमी त्यांच्या अडनावावरून काहीतरी त्यांच्या टिप्पणी झाली, सरनेम त्यांचा आहे त्याच्यावर टिप्पणी झाली होती त्यांचा। तो हिशोबाने ते थोडा त्यांना धक्का, कारण की तो 2-3 वेळा मला वाटतं आजचं नाही, आधी पण तो विषय झाला होता, म्हणून आज त्यांना मनात जरा जास्त दुःख झालं। आणि आमचं कायम हेच म्हणणं आहे की आम्ही सगळे म्हणजे विरोधी पण आणि आम्ही पण सगळे आम्ही जनतासाठी तिकडे बसलेला आहे, जनताच्या सगळे समस्या घेऊन बसले, तर त्याच मुद्द्यावर बोलायचं। कोणाचं नावावर किंवा सर नावावर टिप्पणी न करता डायरेक्ट जनतेचे मुद्दे समस्या ते मांडावी आणि त्याच्यावर आपण चर्चा करावी। नाही, आम्ही त्याच्यावर नक्की आम्ही ॲक्शन घेणार, कारण की कुठलाही महिला आणि आपले नाही म्हणजे त्यांच्या पण कुठली महिलावर असं झालं तरी पण आम्ही ॲक्शन घेणार। फक्त असं नाही की
कुठलीही पण महिला असं झालं तर नक्की परत ॲक्शनच्या रिॲक्शन बघायला मिळणार. नाही काही म्हणजे चुका होत असतील काही हो, जेव्हा एखादी महिला समोर असते तेव्हा बोलताना थोडा विचार करावा, भले त्यांची चुकी असो का. कारण आता कसं 50% महिला आरक्षण असल्यावर सभेमध्ये 50% महिलासुद्धा असतात, म्हणून विषयाला धरूनच बोलावं. कारण आपण कसं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सभेमध्ये येतो, परंतु सभेमध्ये काय होतं, लोकांच्या समस्या बाजूला राहून काहीतरी वेगळाच विषय चालू होतो. म्हणून आम्ही नेहमी प्रयत्न करतो की विषयाला धरूनच आम्ही बोलावं, काहीतरी वेगळा विषय आणून काहीतरी वेळ फुकट जाऊन म्हणजे लोकांचा वेळ आपण फुकट जाऊन देतो. आपण आपला वेळ फुकट नाही, कारण याच्यामध्ये लोकांचे विषय बाजूला राहिले जातात आणि कशाचा तरी दुसऱ्याच विषयाला जास्त प्राधान्य दिलं जातं. नाही बरोबर आहे, महिला कर्मचारी रडली लास्ट टाईम पण म्हणजे तसं झालेलं, परंतु पुन्हा असं होणार नाही असं मला तरी वाटतं. आणि झालं तर मग महिला मला नाही वाटतं गप्प बसतील असं. आम्ही एक सभेचं भान म्हणून गप्प बसतो, परंतु एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा अशी गोष्ट झाली, मला नाही वाटत महिला गप्प बसतील असं.